नमस्कार. आजी चर्चा चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी घरामध्ये लापशी बनवणार आहे. जी लापशी पूर्वी अगदी लग्नासाठी पंगत म्हणून केली जायची ती लापशी करणार आहे. खरं तर ती लापशी खपली गव्हाची असायची, पण बाजारात आपल्याला जो मिळतो तो दलिया स्वरूपामध्ये मिळत असतो. पहा, हा दलिया जाडसर असतो, गव्हाचे 4 भाग झालेले असतात. असा याचा दलिया त्याला म्हणतात किंवा लापशीच्या कण्या म्हणतात. तर त्या मी साधारण या वाटीने 2 वाटी घेतलेला आहे. आणि वेळ अशी आहे की हा जो रवा आहे खूप सुंदर असा भाजून घ्यायचा असतो. प्रथम त्याच्यासाठी काय काय घेतलं मी पहा. 2 वाट्या हा रवा घेतला आहे, 1.5 वाटी बारीक करून गूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायला बडीशेप घेतलेली आहे आणि काही काजू आहे. असावेतच असं नाही, खेड्याला नसायचे, दाणे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि पण इथे काजू आहे उपलब्ध म्हणून मी याच्यात टाकणार आहे थोडेसे. तर पहा, ते काजू थोडेसे गुलाबी होईपर्यंत तळून काढायचे आणि मग त्याच्यातच आपल्याला दलिया भाजायचा. पहा, तो दलिया अगदी हळूवार मऊ खरपूस ज्याला म्हणतात तसा भाजून घ्यायचा. अगदी कच्चा जर ठेवला ना तर मग लापशीची चव काही वेगळीच लागत असते. आणि म्हणून त्या दलियाला तूप तर सपक वापरायचं, पण त्याच्यामध्ये भाजताना असं जाळायचा पण नाही. आणि आता मी थोडं तूप टाकलेलं आहे, नंतर परत थोडं टाकणार आहे, एकदम टाकायचं नाही तूप. हा 2 वाटी दलिया टाकलेला आहे. आणि आता ही लोखंडाची कढई आहे. माझ्याकडे लोखंडाची कढई भाज्यांसाठी असते. त्याच्यात विशेष म्हणजे काही आमट्या जर केल्या ना तर जुन्या पद्धतीच्या आमट्या व्हायच्या. पहा, काळ्या आमट्या ज्याला म्हणतो ती. याच्याबरोबर मटकीची आमटी बनवतात ती अशीच लोखंडाच्या कढईत पूर्वी बनवली जायची. लग्नामध्ये पंक्ती ज्या उठायच्या त्या लापशीचा गावभर वास सुटायचा, इतकी सुंदर असायची. आणि फक्त एकच पदार्थ, लापशी आणि आमटी, पण खूप सुंदर बनवली जायची. तर चला, तर मग याला मी मऊ सर असे 10 मिनटं जवळजवळ भाजून घेणार आहे चांगला मंद आचेवर. खूप मोठाईने करायचा गॅस आणि खूप बारीक पण नाही. आणि मग भाजल्यानंतर तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. मग दाखवते मी तुम्हाला. हे पहा, बरोबर 10 मिनटं हा दलिया या लापशीच्या कण्या भाजून घेतल्या. रंग बदललेला आहे. थोडंसं तूप अजून टाकलं होतं त्याच्यामध्ये नंतर, आणि असा तो भाजून घेतलेला आहे. आता हा भाजून घेतलेला दलिया आपल्याला शिजवून घ्यायचा. तो मी या कुकरमध्ये घेणार आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं. 2 वाट्या हे घेतलं होतं, 2 ग्लास पाणी टाकलेलं. आणि आपल्याला जर हवं असेल ना अर्धं झाकण उघडं ठेवून थोडंसं शिजून घ्यायचं आणि मगच झाकण लावायचं त्याला. तर मग आता त्याच्यामध्ये आपण हा टाकायचा दलिया. पहा, मी आता टाकते. त्यासाठी प्रथम मी काय काय घेतलं त्याच्यात टाकायला पहा. खोबरं घेतले ओलं, खूप छान लागतं चवीला ओलं खोबरं त्याच्यामध्ये. हे तळलेले काजू टाकले त्याच्यामध्ये. आणि महत्त्वाची म्हणजे बडीशेप. या बडीशेपचा स्वाद काही वेगळाच येतो. ती बडीशेप मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याचप्रमाणे थोडीशी विलायची पुडे टाकणार आहे. गुळ आत्ताच टाकायचा नाही, शिजवून आल्यानंतर शिजून येतं आणि मग पूर्ण कुकर आपल्याला शिट्टी करून घ्यायची आणि मग गुळ टाकायचा. आता ह्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आपण. याच्या फार सोपी असते. आणि जेव्हा घरात पीठ नसेल, काही नसेल, दलिया आणून ठेवला, वाटल्या तर चवीचाही बदल होतो. गुळ आपल्या खाण्यात होतो. रक्त पातळ होण्यासाठी गुळाची आवश्यकता आहे. आणि पहा, ह्याच्या लोखंडाच्या कढयांमध्ये जर काही पदार्थ आपण सतत वापर केला तर आपल्याला आपोआप आयर्न मिळतं, म्हणजे लोहाचं प्रमाण मिळत असतं. आणि ते लोहाचं प्रमाण आपल्याला गोळ्या घ्यावे लागतात, मग त्या गोळ्यांची गरज होत नाही. म्हणून बऱ्याचशा गृहिणी आता तवा लोखंडी घ्यायला लागले, कढई लोखंडी घ्यायला लागले. आणि याच्यामध्ये अगदी 4 दाणे मिठाचे टाकायचे. कोणताही पदार्थ बनवताना थोडंसं नकळत मीठ टाकायचं असतं, तर मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि ते आता आपल्याला शिजवून घ्यायचं. ह्या कण्या पूर्ण शिजवून घ्यायचं. 2 शिट्ट्या घेणार मी त्याच्या. हे पहा, आता कुकरला मी ते लावलं होता दलिया, तो वाफेवर शिजवून घेतलेला आहे. पातेल्यात शिजवल्यावर खूप वेळ लागतो,
पण तो वाफेत शिजवलेला. साधारणपणे 2 शिट्ट्या घेतल्या आणि तिसऱ्या शिट्टीला मात्र मंद आचेवर ठेवले 5 मिनिटं आणि तो असा शिजून गेला. आता याच्यामध्येच आपल्याला हा गूळ जो आहे तो टाकायचा. गोड हवा असेल ज्याला त्याने भरपूर टाकायचं आणि ज्याला नको असेल म्हणजे 2 वाट्याला 2 वाट्या गूळ टाकायचं. आणि खरं गोडच चांगली लागत असते लापशी. तर पाहता की याच्यामध्ये टाकल्यावर पुन्हा जरा गरम करायची, तूप टाकायचं, एकजीव होतं आणि मग ती लापशी तयार होते. तर आता मी पुन्हा मंद आचेवर गरम करून घेणार आहे. गूळ विरघळला पाहिजे त्याच्यामध्ये आणि थोडंसं तूपही पुन्हा टाकायचं. तूप टाकलं की मग जरा त्याला एक लज्जत येते. 2-3 चमचे तूप टाकलं आणि आता काढून घ्यायचं. आता मात्र त्याला फक्त झाकण ठेवायचं, शिट्टी वगैरे लावायची नाही, वाफेवर घ्यायचं. कारण गूळ विरघळायचा आहे, थोडं पातळ होईल. मी दाखवी तुम्हाला पातळ झाल्यावर. तर ती थोडी पातळच होते आणि मुरतं त्याच्यामध्ये आणि मग ती लापशी तयार होते. तर मग थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला कशी शिजते ती. हे पहा, आता तुमच्या लक्षात आलं असेल गुळाचं पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी त्याच्यामध्ये मुरतं. आता हे वाफेवरती 10 मिनटं मंद आचेवर अगदी कमी गॅसवर झाकण ठेवून ठेवायचं. कुकरचं झाकण ठेवा, नाही खाल्लं तर आपलं दुसरं ठेवा, पण एक 8-10 मिनटं मंद आचेवर ते झालं पाहिजे. हे पहा, वाफ कोंडल्यानंतर मी 10 मिनटं ती वाफ कोंडून ठेवली. वाफ कोंडून ठेवली की मग ती लापशी छानपैकी शिजत असते पहा अशी. आणि याच्याबरोबर ती पातळ अशी रश्श्याची आमटी वगैरे अशी आपण ठेवली की खूप छान लागते पहा. पहा, त्या पाठी मी मटकीची आमटी त्याच्याबरोबर केलेली आहे आणि या ठिकाणी लापशी. मटकीची आमटी नेहमीप्रमाणे केली, फक्त किचन किंग मसाला घातला, बाकीचे मसाले तर टाकले नाही, थोडे थोडे टाकले. आता पातळ सर असेल ना तर खूप छान लागते पहा. आणि मग घरात जर कधी आपल्याकडे पीठ वगैरे दली आणून ठेवला तर आपण त्याची लापशी चांगली बनवू शकतो. सुंदर असा लापशीचा वास सुटलेला आहे. आणि ही लापशी पाहून मला गावाकडच्या जुन्या लग्नांची आठवण आली की जुन्या लग्नामध्ये गावभराला जेवण फक्त लापशी आणि मटकीची आमटी. लापशी पण कढईत केलेली असायची, अर्थात ती खपलीची असायची, त्यामुळे काळा गूळ आणि ते खपली ती काळसर रंगाची व्हायची आणि इतका सुंदर वास सुटायचा पंक्तीला वाढल्यावर. आणि पंक्ती कशा असायच्या गावात जाता जाता तुम्हाला सांगते. जर परिस्थिती बेताची असेल तर फक्त करगुट बंद आमंत्रण आवातनं म्हणायचं त्याला. आणि करगुट बंद म्हणजे फक्त पुरुषांनी जायचं. आणि बऱ्यापैकी परिस्थिती असेल तर चूलबंद सांगायचे. मग सगळ्या घरादाराने जेवायला जायचं, लहान थोर स्त्रिया पुरुष त्यांनी जायचं आणि जेवण करायचं. का तर लापशी आणि अशा प्रकारची आमटी काळी घोर असायची पण खूप चवदार असायची. आणि अशी ही लापशी एक आठवण जुनी आणि या पद्धतीने करायची. आमच्याकडे सर्वांना ती खूप आवडते. तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कमेंटद्वारे कळवा. आपल्याकडे जर काजू नसतील तर तुम्ही फक्त ओलं खोबरं घातलं, सुकं घातलं तरी पण चालतं. तर पहा, माझ्या या पद्धतीने बनवून तुम्हाला जर आवडलीच तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि शेअर करा. धन्यवाद.